मी ते ढवळण्याचं काम करू का हा, मग? या तुम्ही इकडे, कारण आटवण्यासाठी त्याला असं सारखं ढवळायला लागतं, बरोबर ना? हो. आता हे अंगूर पिळून घ्यायचे, म्हणजे बरं. त्यातला जो पाक आहे साखरेचा तो निघून गेला पाहिजे. कशासाठी असं? कारण की तो जर पाक हे असेच आपण त्यात टाकले तर मग तो पाक त्यात येऊन मग ते अजून डायल्यूट होईल, बरं थोडं अजून पातळ होईल. तर तसं आपल्याला नकोय, ते घट्ट हवंय, बरं म्हणून हे पिळून ठीक साईडला. आहे. आणि एनिवेज ह्याच्यात आता साखर घातल्यामुळे गोडवा आहेच. गोडवा आहेच आणि ह्याने पण ऍब्झॉर्ब केलेला असतोच, बरोबर, त्यामुळे ते थोडे गोडसर असतात. ठीक आहे. मग आता आपण एक काम करूयात, हे दूध असं छान मी तुम्हाला आठवायला मदत करतो, त्याच्यानंतर हे गोळे आपण साखरेचा पाक त्यातनं काढून पिळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. पनीरच्या या गोळ्यांमधनं आपण साखरेचा पाक काढून घेतला आणि आता हे दूध सुद्धा आटत आलेलं आहे. आता त्यात थोडीशी वेलचीची पावडर घालायची. बर, पुढे? आता हे तयार केलेले गोळे त्यात एक एक करून. बर, ठीक. हा हा, आता ढवळायची गरज नाही, कारण दूध सुद्धा बऱ्यापैकी आटलंय. फक्त 1-2 मिनिटं उकळी येऊ उकळी येऊ द्यायची. बर, आणि सगळ्यात मेन जे साहित्य आहे ते ड्रायफ्रुट्स, त्याचं काय करायचं हो? ते लास्ट का आत्ता नाही? नाही, आता नाही, थोडं थंड झाल्यावर सेटल झालं. बर, म्हणजे ते फक्त आपल्याला गार्निश करायला वापरायचे का? ठीक आहे. आता जरासे घालूया आपण. हो, कारण उकळी आलेली आहे त्याला. हा, पिस्त्याचे काप द्या. हे मी माझ्या सढळ हाताने घालतो, म्हणजे काय कमतरता नको त्याची. किती लागणार आहे सांगा बरं तुम्ही? किती आपल्याला हवे तेवढे घालू. म्हणूनच मी म्हणलं की मी सढळ हाताने त्याचा वापर करतो. वा वा, क्या बात आहे. आणि हे बदामाचे काप, सुपर. तुम्हाला पाहताना दिसत असेल की हे अंगूर मलाई अशी समोर तयार झालेली आहे. अत्यंत सुंदर दिसायला आहे, खायला तर अप्रतिम आहेच आहे. ही गरम गरम आपण नाही खाऊ शकत ना? ती थोडे फ्रीज मध्ये थंड करून मग खायची. बरं, किती वेळासाठी ठेवायला लागतं त्याला? 1 तासभर. तासभर आम्हाला वाट पाहायला लागेल ही अंगूर मलाई खायला. पण तुम्ही अजिबात वाट पाहू नका. अशी अप्रतिम गोड रसरशीत अंगूर मलाई करायची असेल तर पटकन घेऊन घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती.